नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत घरातल्या या 50 फालतू वस्तू आजच बाहेर काढा. बघा, घरही मोकळं वाटेल आणि डोक्यालाही शांत वाटेल. पहिलं, फ्रीजमध्ये पडलेले खराब झालेलं खाणं. दुसरं, वास चव नसलेले जुने मसाले. तिसरं, उगाच साठवलेले जास्तीचं कप. चौथं, कधीच उपयोगात न येणारी हॉटेलचे मेनू कार्ड. पाचवं, ड्रायव्हरमध्ये कोंबून ठेवलेले प्लॅस्टिकच्या पिशव्या. सहावं, मुदत संपलेली औषधं. सातवं, तुटलेले कपड्यांचे हँगर. आठवं, भोक पडलेले मोजे. नववं, फाटलेले जुने अंतर्वस्त्र. दहावं, आता अंगाला न बसणारे कपडे. 11वं, घातलं की पाय दुखणारे बूट चप्पल. 12वं, एकाच कामाचे 2-3 चार्जर. 13वं, जुनी बिले आणि पावत्या. 14वं, झाकण नसलेल्या रिकाम्या बरण्या. 15वं, मुदत संपलेले मेकअपचे सामान. 16वं, सैल झालेले केस बांधणारे रबर. 17वं, बिनकामाची भांडी. 18वं, गंजलेली किंवा तुटलेली दागिने. 19वं, जुनी पाण्याच्या बाटल्या. 20वं, न चालणारे पेन. 21वं, गिफ्ट पेपरचे उरलेले तुकडे. 22वं, पुन्हा कधीच न वापरणाऱ्या गिफ्टच्या पिशव्या. 23वं, जुनी वाढदिवसाच्या शुभेच्छापत्र. 24वं, जुनी मासिकं. 25वं, घरातच नसलेल्या वस्तूंची पुस्तिका. 26वं, जुने पॅन्टचे डबे. 27वं, तुटलेली स्वयंपाकघरातील भांडी किंवा साधनं. 28वं, झाकण हरवलेले डबे. 29वं, तडा गेलेले कप आणि ग्लास. 30वं, खूप जुने टॅवेल. 31वं, फाटलेल्या चादरी. 32वं, चपट्या झालेल्या उशा. 33वं, जुनी रजाई. 34वं, मुदत संपलेले सनस्क्रीन. 35वं, जुनी स्किन क्रीम. 36वं, सुकलेली नेल पॉलिश. 37वं, थेंबभर उरलेले अत्तराच्या बाटल्या. 38वं, जुने वायर आणि केबल्स. 39वं, तुटलेली खेळणी. 40वं, तुकडे हरवलेले पझल्स. 41वं, ओरखडे पडलेल्या CD DVD. 42वं, कधीतरी लागेल म्हणून ठेवलेले रिकामे मोबाईल आणि टीव्हीचे बॉक्स. 43वं, रिकामे मेणबत्त्या बरण्या. 44वं, आवडत नसलेल्या शोभेच्या वस्तू. 45वं, झिजलेले चप्पल. 46वं, कधीच न वापरणाऱ्या बॅगा. 47वं, फुकट मिळालेले पण न वापरलेले सॅम्पल्स. 48वं, चावी नसलेले किचन. 39वं, ड्रॉवरमध्ये पडलेले उगाचचा कचरा. 50वं, वर्षानुवर्ष नंतर लागेल म्हणून जपून ठेवलेल्या निरुपयोगी वस्तू. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरात जितका कमी पसारा तितका जास्त मनाला शांती. रोज फक्त 10-15 मिनिटं काढा आणि थोडं थोडं आवरायला सुरुवात करा. काही दिवसांनी घर टापटीप दिसेल आणि मनही अगदी हलकं झाल्यासारखं वाटेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.